छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज भाजप कार्यकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये काल राडा झाला होता। निष्ठावंतांना उमेदवारी दिली नाही आणि म्हणून त्यांनी आरोप केलेला होता। टीकेची झोड उठवलेली होती। पैसे देऊन उमेदवारी दिल्याचा आरोप सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये त्या कार्यकर्त्यांनी केलेला होता, निष्ठावंतांनी केलेला होता। तो अभूतपूर्व गोंधळ आपण पाहिलेला आहे आणि आता त्याच भाजप कार्यकर्त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। तर अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, निष्ठावंतांना डावललं गेलं आणि अर्थात आता त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। त्यांच्या मागण्या काय आहेत नेमक्या? श्वेता, बघतोय आपण की काल अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता आणि त्यानंतर अनेकांना आता बंड करावं लागलंय, कारण पक्षानं अन्याय केला असं त्यांचं म्हणणं आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीसं वेगळं चित्र नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये तर 2 महिला म्हणजे दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे या थेट आता उपोषणाला बसलेल्या आहेत, जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करत नाही। बरं, त्यांच्या मागण्या म्हणजे त्यांच्या इच्छुक वार्डामध्ये जे तिकीट देण्यात आलंय ते रद्द करावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि सोबतच स्वीकृत नगरसेवक पदी जर त्यांना घेण्याचं पक्षानं वचन दिलं तर ते उपोषण मागे घेतील असं त्यांचं म्हणणं आहे। सोबतच त्यांनी अपक्ष अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे। त्यामुळे भाजपमध्ये पासून या बंडाला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो। खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 जागांसाठी जवळपास 2000 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे। त्यामुळे सर्वच पक्षामध्ये बंड झालंय असं आपण म्हणू शकतो। त्यात खास करून भाजपमध्ये सगळ्यात मोठं बंड झालंय, MIM मध्ये सगळ्यात मोठं बंड झालंय आणि सोबतच शिंदे सेनेमध्ये सुद्धा अनेक नाराजांनी अर्ज दाखल केले आहे। आता या नाराजांना खाली कसं करायचं, दूर कसं करायचं असा पक्षासमोर एक मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय। त्याची सुरुवातही कालपासून झालेली आहे। अनेक ठिकाणी नेत्यांनी फोनाफोनीला सुरुवात केलेली आहे, आश्वासनं द्यायला सुरुवात केली आहे। पक्षामध्ये मोठी जागा देणार अशा पद्धतीचं आश्वासन दिलंय, तर स्वीकृत नगरसेवकपदी तुम्हाला घेऊन नाराज होऊ नका अशा पद्धतीचंही आश्वासन देण्यात येतंय। आता हे आश्वासन देण्यात नेते कितपत यशस्वी होतात आणि हे सर्व बंडखोर या नेत्यांच्या आश्वासनाला ऐकतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास संभाजीनगरमध्ये सर्वच पक्षात आणि खास करून भाजपमध्ये जोरदार बंडाची लाट आलेली आहे आणि ही लाट थोपवण्याचं आता नेत्यांसमोर मोठं आव्हान आहे। अगदी, त्यामुळे बंडाचं निशाण तर त्यांनी फडकवलेलं आहेच। त्यामुळे आता त्यांची समजूत काढताना या नेत्यांच्या नाकीनं मिळणार हे नक्की। धन्यवाद दिलेली आपण या सविस्तर माहितीसाठी।